बसलेली आहेस. आधी डोळे बंद कर, एक दीर्घ श्वास घे आणि मनात एकच इच्छा धर, फक्त एकच, जी इच्छा रात्री झोप येऊ देत नाही ती आता स्क्रीनवर बघ. 21 ते 23 नंबर आहेत. हा स्वामींचा ज्योतिर्लिंग आहेत. आता स्वामींचं नाव घे आणि कुठल्याही एका नंबरला स्पर्श कर. जो नंबर येईल तो स्वामींचा प्रसाद आहे. ताईंनो, आज 1 तास आहे आपल्याकडे. मी प्रत्येक नंबरचा अर्थ सांगेन, त्यामधील 3 सत्य अनुभव पण सांगेन आणि शेवटी 21 दिवसाचा उपाय. ताईंनो, पहिला नंबर. स्वामी म्हणतात रडणं बंद कर, नवीन दार उघडत आहे. मागच्या 1 वर्षात जे केलं त्याचा शोक करू नकोस. उद्यापासून नवीन सुरुवात कर. ताईंनो, दुसरा नंबर. स्वामी म्हणतात एकटी नाहीस, मुलगा, मैत्रीण, कोणाला तरी सांग. दोघांनी मिळून प्रार्थना केली की इच्छा पूर्ण होते. प्रश्न तिसरा. ताईंनो, स्वामी म्हणतात 3 गुरुवार कर, उपवास नको. फक्त गुरुवारी पिवळा पदार्थ खा, पिवळं वस्त्र घाल आणि 108 वेळा नाम घे. तिसऱ्या गुरुवारी चांगली आनंदाची बातमी येईल. चौथा प्रश्न आहे. ताईंनो, घाई करू नकोस. स्वामी पाया मजबूत करत आहेत. घर, पैसा, नातं 4 महिन्याचा खेळ आहे. हा धीर धर. ताई, 5वा प्रश्न आहे. स्वामी म्हणतात बदललेला घाबरू नकोस. नोकरी, जागा, शहर बदलेल की इच्छा पूर्ण होईल. 5वा प्रश्न आहे. आठवड्यात संकेत मिळेल. ताईंनो, 6वा प्रश्न. शुक्रवारी स्वामी म्हणतात दान कर, 6 रुपयाचं दान कर. गरिबाला खायला दे, लक्ष्मीचा रस्ता मोकळा होईल. ताईंनो, 7वा प्रश्न. हा माझा नंबर आहे. स्वामी म्हणतात मी आहे रोज रात्री 7 वाजता 7 वेळा अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हण. 7 दिवसात स्वप्नात येईन. ताईंनो, 8वा प्रश्न. शनी महाराज स्वामींना सांगतात कर्म शुद्ध करण्यास सांगा. 8वा प्रश्न जो आत्ता झालेला आहे. शनिवारी पिंपळाला पाणी देत जा, जे पेरेल तेच उगवेल. प्रश्न 9वा. आनंदाची बातमी हे शेवटचं संकट आहे. 9 आठवडे नंतर फक्त सुख हार मानू नकोस. प्रश्न 10वा. 10 अधिक 0 बरोबर 1 म्हणजे याचा अर्थ काय? तर एक दार बंद झालं तर दुसरं दार उघडतात स्वामी. ज्या मार्गाने जात होता तो बंद केला, आता नवीन मार्ग दाखवणार आहेत स्वामी. 11वा प्रश्न. स्वामी अशक्य ते शक्य करतील स्वामी. 11 दिवसात चमत्कार घडेल, फक्त श्रद्धा ढळू देऊ नकोस. प्रश्न आहे 12वा. 12 महिने 12 ज्योतिर्लिंग स्वामी आहेत. वर्षभराची तपश्चर्या संपली, इच्छा पूर्ण व्हायला वेळ आला आहे. ताईंनो, माझ्या शेजारच्या ताईंनी नंबर त्यांचा 3 आला होता. 3 गुरुवार केले. 3ऱ्या गुरुवारी तिच्या मुलाला कॉल आला. नंबर 7वा. आलेल्या एका ताईंनी रोज 7 वाजता नाम घेतलं. 7व्या दिवशी डॉक्टर म्हणाले रिपोर्ट नॉर्मल आहे. 6वा नंबर. आलेल्या ताईंनी 6 रुपये दान केले. आठवड्यात बँकेचा फोन आला, कर्ज माफ झालं. ताईंनो, आता शेवटचा जो नंबर तुम्ही निवडला आहे तो कागदावर लिहा. खाली लिहा श्री स्वामी समर्थ, माझी इच्छा पूर्ण करा. हा कागद 21 दिवस देवघरात ठेवा. रोज 21 दिवस नाम घ्या. 21व्या दिवशी गुरुवारी किंवा शनिवारी हा कागद वाहत्या पाण्यात सोडून द्या. ताईंनो, लक्षात ठेवा, नंबर महत्त्वाचा नाही, तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. कमेंटमध्ये मी नंबर निवडला आहे श्री स्वामी समर्थ लिहा. मी वाचेन आणि प्रार्थना करेन. हा व्हिडिओ 12 ताईंपर्यंत पाठवा, कारण वाटल्याने वाढतं. श्री स्वामी समर्थ. तुमची इच्छा पूर्ण हो, तुमचं दुःख दूर हो. श्री स्वामी समर्थ.